तुम्हालासुद्धा धोंडे खायचे आणि तुम्हालासुद्धा पुरण शिजवायचा, पण पुरण शिजवायचा कंटाळा येतो तर आईच्या पद्धतीने नक्की शिजवा. खूप लवकर पुरण शिजेल आणि लवकर धोंडे होतील. तर चला मग हा बघूया व्हिडिओ लवकर पुरण शिजवण्यासाठी. नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. खूप दिवसानंतर आज माझा व्हिडिओ येत आहे आणि हा आहे अधिक मासचा महिना. त्यामुळे जरा कामामध्ये उशीरच झालं ना. तुम्हाला म्हणताल ही काय दाखवित आहे, तर आता धोंडे तर करायचे आहेत. त्यामुळे आईने हरभऱ्याची डाळ मस्तपैकी अशी भिजू घातलेली आहे बघा. हे का तर छानपैकी भिजू 2-3 तास छान भिजू घातल्यामुळे आता ह्याचं पुरण शिजवून घेणार आहे आई. आणि आई कशा पद्धतीने फटाफट शिजवून घेणार आहे, का तर जॉबवाल्या ताई आहेत आणि त्यांना धोंडे तर खायचे, तर त्यांनी जॉबहून येऊन संध्याकाळच्या वेळेसुद्धा त्या करू शकतात. तसं छानपैकी कुकर लावून घ्यायचं आपण मस्तपैकी आणि मध्ये चमच ठेवून छानपैकी आता याला शिजवून घेऊया. याच्यामध्ये हळद तेल जे टाकायचं आहे ते टाकून घेणार आहे आई. तुम्हाला टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही, हे खूप लवकर शिजतं आहे. जर तुम्हाला ह्याला चाळणीत घालून वाटायची आवड वाटत नसली, जर तुम्हाला वेळ नसला, तर तुम्ही सरळ ह्याच्यामध्येच मॅशरनं तुम्ही वाटून घेऊ शकता आणि गुळही ह्याच्यामध्येच टाकून घेऊ शकता आणि वेगळ्या कढईमध्ये सुद्धा भाजू शकता. पण आम्हाला पुरणाच्या पोळ्याही करायच्या असतात म्हणून आम्ही काय केले, चाळणीत करणार आहोत. या पुरणाला गाळून घेणार आहोत. पण आता बघा आई कशा पद्धतीने आता ही छानपैकी डाळ शिजवून घेते. असं तेल हळद सगळं टाकून आता याला छान गॅस तर पेटवलेला आहे. वरती थोडं वेळ असंच झाकण लावून ते ठेवायचं आणि फेस आलेलं काढून घ्यायचं. म्हणलं तर डाळ कशी छान शिजते ती बघूया आपण. आईची डाळ एकदम मस्त शिजून घेतलेली आहे बघा. आता बघूया आता आपण कशा प्रकारे शिजलेली आहे आणि ओतूसुद्धा जास्त गेलं नाही आणि जास्त त्राससुद्धा दिला नाही बघू शकता. तर असं पुरणाची डाळ मस्तपैकी तुम्ही कुकरमध्ये सुद्धा शिजवू शकता. आणि आता आईची झालेली आहे बघा. बघा इतकी मऊ मस्त. आता ह्याच्यामधून पाणी निघाल तेवढं आपण काढून घेऊया. जी येळवणी असते आणि कटाची आमटी करायला कामाला देते. हे बघा इतकी मस्त शिजली आहे बघा. पुरण इतकं मस्त शिजलं आहे. तर पुरणाची चाळणी घ्या, खाली एक मस्त टोपलं काहीतरी ठेवा आणि ह्याच्यामध्ये आपली सर्व डाळ गाळून घेऊया आपण. आता ह्याच्यामध्ये छानपैकी ओतून बघा. तुम्ही म्हणता ना की कुकरमध्ये पुरण शिजवलं तर ते पुरण छान शिजत नाही किंवा एक आणि दुसरं म्हणता पुरणासाठी येळवणी निघत नाही, तर बघू शकता आईनं पुरणही शिजवून दाखवलं आहे, येळवणीसुद्धा काढून दाखवलेली आहे कटाच्या आमटीसाठी. जर समजा तुम्हाला नवीन मुली असतात कुणी असतात येळवणी निघाली नाही, तर हेच पुरण थोडंसं वाटून कढीमध्ये सोडून टाकायचं. म्हणजे जी आपली येळवणीची कढी असते की नाही, त्या कटाच्या आमटीमध्ये सोडून टाकायची. आमच्या भागामध्ये याला कढी म्हणतात, चिंचची कढी म्हणतात. आता आमचं काही जर्मलचं कुकर आहे, त्याच्यातही आईनं छान शिजवून दाखवलेलं आहे. हे हा उत्तू जात होता, चमचा ठेवूनसुद्धा दाखवलेला आहे बघू शकता अशा प्रकारे. आता हे बघा येळवणी कशी निघालेली आहे बघूया आता आपण. ही बघा इतकी छान येळवणी निघालेली आहे. आता ह्याची कटाची आमटी तर आपण कसंही करू शकतो, तर तरी आई ह्याच्यामध्ये आमच्याकडे पुरण घालतोच आम्ही थोडं, तर का होईना कटाच्या आमटीमध्ये ते बघा. आता हे छान पुरण आपलं निथळून गेलं की वाटून घेऊन दाखवते तुम्हाला मी. हे म्हणलेलं आहे आणि आताही म्हणत आहे, जर धोंडे आणि दिंडे करायचे असले तुम्हाला तर ही पुरण तुम्ही मॅशरनं करू शकता. पण आपल्याला पुरणाची पोळी करायची आहे म्हणून आम्ही अशी तांब्याने पुरणाच्या पात्रामध्ये घासून घेणार आहोत आणि तुम्हाला छान दाखवते पुरण कशा प्रकारे निघते ते. तुम्हाला वाटत असेल ही अशीच डाळ वाटून घेत आहेत, पण नाही. तुम्हाला सांगते ही ह्या डाळीमध्ये आताच गूळ टाकू नका, ही डाळ अशीच वाटून घ्या. त्याचे 2 फायदे सांगते तुम्हाला. ही डाळीमध्ये गूळ टाकून तुम्ही जर वाटला तर डबल क्वांटिटीमध्ये होऊन जाईल, उलटं डबल तुम्हाला वाटत बसावे लागेल. तर ह्या डाळीमध्ये जेव्हा गूळ घालताना तुम्ही तर ती डाळ काय होते, दांडारून जाते. तर तसं करायचं नाही. पहिलं डाळ वाटून घ्यायचं, मग नेऊन कढईमध्ये टाकून गूळ टाकायचं. 2 फायदे होतील तुमचे. ही खूप छान टिप्स आहे आणि तुम्ही बघा हे खूप सोपं पण पडते तुम्हाला, डबल क्वांटिटी होणार नाही. आम्ही एक फक्त मोजून सांगेन मी, 10 नसता 12 मिनिटामध्ये इतकं पुरण वाटून घेतलेलं आहे बघू शकता. हे बघा हात तुम्ही बघितलेच असतील. फक्त ह्या तांब्याने, हे तांब्या इथंच आहे आणखी, तांब्याने वाटून घेतलेले आहेत आणि इतकं सारं पुरण बघू शकता तुम्ही. त्याच्याने 2 सपाट ग्लास डाळ टाकलेली होती. तर हे बघा इतकं सारं पुरण झालेलं आहे. आपण पुरण घालायला बायका खूप भितात, पण बघू शकता तुम्ही आईनं किती लवकर फटाफट केलेलं आहे पुरण. आणखी सोडंसुद्धा इकडे ठेवलं होतं. तर हे बघा इतकं सारं पुरण झालेलं आहे फटाफट, इतक्या लवकर वेळेत, फक्त 10 ते 12 मिनिटात झालेलं आहे पुरण. तर अशा पद्धतीने तुम्ही करा. आता पुढी वाटते वेळेस तुम्हाला दाखवते. आता इथं छानपैकी पुरण आपलं वाटून घेतलेलं आहे, आईच्यातच भाजणार आहे आई. आता जुन्या लोकांना तर माहिती असते, बायकांनाही खूप माहिती राहते, पण नवीन मुली राहतात त्यांनी जर व्हिडिओ बघितला तर त्यांना ते घाबरून जाऊ नये करते वेळेस म्हणून सांगत आहे. जर आता पुरण आपल्याला घट्ट वाटत आहे, साखर घातलं की ते वितळून जाते, तर ते पातळ झालं म्हणून घाबरायचं नाही. त्याला छान चमच फिरवत राहायचं, जे आपलं कालथा उलटणं आहे ना ते फिरवत राहायचं
आणि आपल्या गोडीनुसार साखर घाला. कुणाच्या घरी जास्त गोड खातात, कुणाच्या घरी कमी गोड खातात, तसं काही नाही. छानपैकी असं घालायचं आणि घालून छान भाजून घ्यायचं. आमच्याकडे तेलाची जरा कमी असेल पण गोडीची काही कमी नाही, का तर आमच्याकडे कुणाला शुगर नाही, त्यामुळे आम्ही गोड बीड भरपूर चांगलंच खातो. ते ज्यांच्याकडे शुगर आहे त्यांनी कमी गोड घाला, तसं काही नाही. आम्ही तेल मात्र कमी खातो. बघा आईनं बघा छानपैकी सोप, विलायची आणि सुंठ पावडर करून ठेवलेली आहे आणि आत्ताच करून ठेवून घेतलेली आहे. मला ते दाखवणं झालं नाही, तर ही सोप, विलायची, सुंठची पावडर आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. छानपैकी भरपूरशी टाका, छान मस्त सुगंधित होते पुरण. जेव्हा खाते वेळेस ना एकदम टेस्टी लागते. बघू शकता आता असं छानपैकी आता आपण पुरण भाजून घेऊया, मग मी तुम्हाला दाखवते. बघू शकता आई मस्तपैकी भाजत आहे आणि कलर कोणता आलेला आहे बघू शकता तुम्ही, गोल्डन कलर. आणि नॉनस्टिकची कढई नसते वेळेससुद्धा ते बघा बिळाला बिलकुल आईनं डागसुद्धा लागू दिलेलं नाही. सारखं चमच फिरवायचं आणि तूप टाकायचं नाही, तेल टाकायचं नाही. तूप तेल टाकचाल तर पुन्हा जेव्हा पिठामध्ये जेव्हा तुम्ही पुरण भरचाल ना, ते पुरण आणि पीठ एकजीव होणार नाहीत. ते आपलं पुरण किती मस्त आवळून घेतलेलं आहे. आता छानपैकी झालं. आता आपलं छान पुरण आवळले आणि हे बघा चमचमध्ये ठेवलं तर ना एकदम मस्त का असं प्रकारे बसत आहे, बिलकुलसुद्धा पडत नाही. हे बघा असं, हे बघितलं का असं. तर हे समजून जायचं आता आपलं पुरण शिजलं आहे म्हणून. आपल्या मोठ्या ताईंना सगळ्यांना माहिती राहते, पण नवीन जणांना म्हणून सांगत आहे. टिप्स आहेत भरपूर. आणि छानपैकी आता हे पुरण शिजलेलं आहे. जास्तही घट होऊ देऊ नका, पुन्हा थंड झाल्यानंतर जास्त आवळून जाते. हे इतकं असं भरपूर आहे. आता थंड झाल्यानंतर आवळून घेते. आता आपलं गॅस बंद करून घेऊया आणि पुरण शिजलेलं आहे. तर बघू शकता आता मी पीठ मळून घेणार आहे आपल्या धोंड्यांसाठी. पण आपल्या धोंडे आपल्याला जितके लागतात तसं पूर्णानुसार पीठ चुरावं लागते. ह्याच्यामध्ये काही नाही की आपण किती माप घ्यायचा, काय नाही काही नाही. आपल्याला जितकं लागते तितकं पीठ मळून घेऊया. आईनं छानपैकी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये तेल काही टाकू नका, असंच छानपैकी मळून घ्यायचं पीठ. तर बघू शकता हे बघा मी मस्तपैकी असं घट्ट पीठ मळून घेतलेलं आहे हे आपल्या धोंडे करण्यासाठी. हे बघा असं छानपैकी आणि असं घट्ट छान पीठ मळून घ्यायचं. आता ह्याला आपण ओला कपडा छानपैकी घालून मग पैकी वरून झाकून ठेवूया. 10 मिनिट 20 मिनिट भिजू देऊया, मग करूया. तर इथं बघू शकता छानपैकी पीठ मळून घेतलेलं आहे. एकदम छान अशी पारी करून घ्यायचं, छोटे छोटे उंडे घ्यायचे आणि मस्त पारी करून घ्यायची अशा प्रकारे. आणि आपण जसं मोठ्या पुरणाच्या पोळीला पुरण भरतो की नाही, तशा प्रकारे छोट्या पुरणाचे असे छोटे छोटे उंडे करायचे. एकच की एवढंच की लाटायचं नसते, ह्यालाच असं तळून घ्यायचं असते. कोणी उकडून घेतात, वाफून घेतात, अशी पद्धत. ह्यालाच धोंडे म्हणतात. काही जणांना धोंडे म्हणलं तर काय हे माहीत राहत नाही, म्हणून त्यामुळे चांगल्या पद्धतीनं सर्व रीतसर दाखवत आहे मी. तर तुम्हीसुद्धा धोंडे खाल्लात का? मग खाल्ला नसताल तर नक्की खात. मी खूप सांगत आहे, का तर खूप जण खात नाहीत, पण हे 3 वर्षातून एक वेळेस येते, त्यामुळे नक्की एक वेळेस धोंडे खा. आणि आई कशा पद्धतीने केली आहे त्या पद्धतीनं करा. खूप सारे टिप्स सांगितलेले आहेत, ते टिप्ससुद्धा फॉलो करा. म्हणजे तर तुम्हाला फटाफट पुरण शिजल आणि फटाफट धोंडे होतील. जॉबवाले ताई असतील तर सुद्धा परेशानी होणार नाही. हे बघा छोटे धोंडेसुद्धा करून घेतलेले आहेत आम्ही. हे तुळशीला, गाईला आणि नदीला द्यायचे आहेत, त्यामुळे ही करून घेतलेले आहेत. छोटे एकाच वेळेस होऊन गेले आणि ते आता मोठे मोठे धोंडे पुन्हा आई तळून घेते सगळे. इकडे तेल तापवायला ठेवून करून घेत आहे आई एक एक. हे बघा किती फटाफट झालेले आहेत बघू शकता. आणि एकसुद्धा पुरण आमचं फुटलेलं नाही की तेलामध्ये गेलेलं नाही. अशा प्रकारे तुम्हीसुद्धा करा आणि छानपैकी मस्त धोंडे बघा. एक घाना तळलेला आहे ना, आता दुसरे तळून घेते. अशा प्रकारे करा, खा आणि छान वाटते खाण्याला. आणि खातातही घरची. इथं बघा सागर संगीत छानपैकी पूजा करून घेतलेली आहे आईनं छानपैकी. तर बघा इकडं धोंडे, इकडल्या बाजूला पुरणपोळी, दूध, कढी, भात, पापड, आपलं जे पण आहे ते करून घेतलेलं आहे सगळं. देवांना नैवेद्य दाखवून घेतलेलं आहे, धोंडे सगळं जेवण, आणि स्वामींनासुद्धा दाखवलेलं आहे. कसं वाटलं मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. सोबतीला हाईप पॉईंट दिलेले आहेत, हाईपसुद्धा नक्की करा. आणि धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.